नमस्कार, मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील 2 एपिसोडमध्ये मी आपल्याला चारधाम यात्रेची पूर्वतयारी काय करायची, आधी काय काळजी घ्यायची आणि तुमचे चारधाम करायचे ठरल्यानंतर तुम्ही काय काळजी घ्यायची किंवा प्रवासामध्ये तुम्ही काय काय घेऊन जायचं हे तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं होतं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी हे सगळं लिहून दिलेलं आहे, तरीही मी सविस्तर तुम्हाला सगळं समजावून सांगत आहे। नाईलाजाने मला 2-3 एपिसोड करावे लागत आहेत, कारण एक एपिसोड अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मी करू शकत नाही, कारण तुम्हाला बघायला कंटाळा येईल आणि ऐकायला पण कंटाळा येईल, म्हणून मी जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा एक एपिसोड बनवते। म्हणून हा आता पूर्वतयारीचा शेवटचा एपिसोड बनवते। त्याच्यानंतर मात्र आपण चारधाम यात्रा जी सुरू केली मी त्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्णपणे सविस्तर माहिती देणार आहे की कुठे काय बघायचं, कुठे काय काळजी घ्यायची, प्रत्येक धाम ठिकाणी बघण्यासारखे काय आहे हे मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये परत सविस्तरच सांगणार आहे। त्याच्यामुळे ते पण बहुतेक एक धामचे 2-2 एपिसोड तरी होतील। मला वाटतं केदारनाथचं मात्र जरा जास्त मोठे एपिसोड होणार आहेत, कारण सगळ्यात अवघड धाम म्हणून केदारनाथ धाम ओळखलं जातं। आता हा आपण जो तिसरा एपिसोड बनवतोय पूर्वतयारीचा, त्यामध्ये थोडंसं अजून राहिलेलं आहे आणि ते पण खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हा तिसरा एपिसोड मी बनवत आहे। आपण आत्तापर्यंत जर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करा, कारण हे खूप छान पुढचे भाग असणार आहेत। भरपूर माहिती आपल्याला मिळणार आहे आणि तिथले व्हिडिओ जे मी केले, तिथे बनवले व्हिडिओ, ते पण व्हिडिओ मी टाकणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काय काय बघण्यासारखं आहे, निसर्ग सौंदर्य, देवस्थानं, ही सगळी त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला बघायला मिळतील। म्हणून पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका। आता कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्ही सगळं विचारून या, मग त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की पुढची तयारी तुम्ही करायची आहे। त्यानंतर आपल्याला आता अजून एक खूप महत्त्वाचा गोष्ट आहे, बहुतेक एक 30-40% लोकांना हा माहिती पण असेल, कदाचित माहिती नसेल, तर तो स्त्रियांसाठी मी तुम्हाला मुद्दाम सांगते की ज्या वेळेला आपण चारधाम यात्रा करतो, तरुण पिढी असो, सिनियर सिटीझन असो, कुठलीही स्त्री असो, तिच्यासाठी हा मी एक मुद्दाम भाग सांगतेय की तुम्हाला डायपर घेणं गरजेचं आहे। आता तुम्ही मला म्हणाल की डायपर कशासाठी, काहीतरी काय सांगते ही, असं नाही। कारण होतं ना काय की ज्या वेळेला आपण कधी ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो, कारण हा तिथला कॉमन प्रॉब्लेम आहे। मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये, इवन मी स्वतः पण अडकलेली होते, पण खूप कमी वेळासाठी अडकलेली होते। पण कधी कधी असं होतं की तुम्ही अगदी 10-10 तास, 12-12 तास, कधी दिवस तुम्हाला ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडावं लागतं। अशा वेळेला स्त्रियांची कुचंबणा होते। पुरुषांना प्रॉब्लेम येत नाही, पण स्त्रीसाठी हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम असतो, कारण तुम्ही अगदी मध्ये रस्त्याच्या उभे असाल, एका बाजूला पर्वत रांगा असतात, एका बाजूला दरी असते, त्यामुळे आपली जी अडचण असते वॉशरूमची, ती आपण तिथे सॉर्ट आउट करू शकत नाही। ही सगळी भीती असतेच, त्यामुळे हे सगळे निगेटिव्ह पॉईंट गृहीत धरून ज्या वेळेला तुम्ही ऑन दी वे असता, म्हणजे आता समजा तुम्ही हरिद्वारवरून तुम्ही जानकी चट्टी, बारकोट ह्या ठिकाणी कुठे जायला निघालात, म्हणजे तुमचं जे ठिकाण थांबायचं असतं ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे, त्या ठिकाणी जात असताना तुम्हाला ऑलमोस्ट 10 तासाचा 12 तासाचा प्रवास आहे। या दरम्यान म्हणजे हा तर आहे, पण त्या दरम्यान काय होतं की तुमचं जर काही टूर ग्रुप असतो किंवा आहे, तुम्ही कुठेतरी हॉटेल वगैरे बघून थांबून तुमचं करू शकता, फ्रेश होऊ शकता। पण जर दुर्दैवाने आपण रस्त्यात कुठे मध्येच अडकलो ट्रॅफिक जॅममध्ये, तर मात्र तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जास्त वेळ आपण कंट्रोल केला तर तुम्हालाही माहिती की आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे ही सगळी गैरसोय टाळण्यासाठी स्त्रियांनी, म्हणजे मुली असो, तरुण पिढी असो, मुलींनी किंवा सिनियर सिटीझन बायकांनी असो, डायपर घालून निघणं गरजेचं आहे। हा थोडासा मला स्पष्ट बोलावा लागला हा मुद्दा, पण हा बऱ्याच वेळेला माहीत नसतो खूप जणांना आणि मग खूप प्रचंड प्रॉब्लेम येऊन जातो। म्हणून हे मात्र तुम्ही तुमच्या ज्या वेळेला सामान पॅक कराल त्याच्यामध्ये तुमचे डायपर्स स्त्रियांसाठी
पॅक करणं गरजेचं आहे. अगदी मला परवाच एकानी तरुण मुलांनीच सांगितलं की काकू तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ बनवाल त्यावेळेला हा पॉईंट तुम्ही अगदी सांगाच सगळ्यांना. कारण त्याचं म्हणणं की बाबा मला पण हे जाणवतं की आई वडील किंवा असं कोणी गेलं आमच्या घरातलं तर त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मी पण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला असे कुठे अवघड ठिकाणी जातात की जिथे ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम येतो तिथे मी आवर्जून माझ्या आई काकू मावशी ज्या कोणी स्त्रिया असतील त्यांना डायपर कॅरी करायला सांगतो. त्यामुळे काकू तुम्ही ज्यावेळेला हा व्हिडिओ बनवाल त्यावेळेला ही माहिती स्त्रियांसाठी नक्की शेअर करा. त्याची पण मी असंही ठरवलेलं होतं कारण मी पण स्वतः कॅरी केलेले होते आणि मी ठरवलं होतं आणि त्याची पण मला आवडलं. म्हणजे विचार पण आवडले तरुण पिढी की आपल्या पिढीचा हा विचार करते आणि स्त्रियांचा विचार करते की स्त्रियांना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या अतिआवश्यक गोष्टीमध्ये डायपर पण एक भाग ठेवा. ॲडल्ट डायपर तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये आरामात मिळून जातात, ते तुम्ही कॅरी करा. हा एक महत्त्वाचा मुद्दा. प्रत्येकाने चारधाम यात्रेला तुम्ही जा न जा तुमचे नातेवाईक कुणी जाणार असतील तर त्यांना आवर्जून ही गोष्ट बरोबर कॅरी करायला सांगा. यानंतर महत्त्वाचा एक भाग आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी परत तुम्हाला सांगते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहिलं आहे ऑक्सिजन मास्क. जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका हे मी तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ज्यावेळेला प्रवासाला निघतो कुठल्याही वरच्या म्हणजे समुद्र सपाटीपासून जिथे ऑक्सिजनचं लेवल कमी आहे अशा ठिकाणी प्रवासाला जातो. सर्वसामान्यप्रमाणे एकच सांगितलं जातं अरे भीमसेनी कापूर घे. अरे भीमसेनी कापूर घे. तो असा तू रुमालामध्ये त्याला हे कर आणि हाताला बांधून टाक ब्रेसलेट सारखं आणि वास घेत 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 तुला ऑक्सिजन लेवलचा प्रॉब्लेम येणार नाही. हे असं मी नाही म्हणत की सांगणाऱ्याचं काही हे आहे, पण भीमसेनी कापूर तुम्हाला समुद्र सपाटीपासून जसे वर जाता जिथे ऑक्सिजनचं प्रमाण विरळ होत जातं अशा ठिकाणी भीमसेनी कापूर तुम्हाला कुठेही उपयोगी पडत नाही. त्यामुळे या गैरसमजुतीमध्ये चुकूनही राहू नका. यामुळे काय होतं की तुम्ही ज्या गोष्टी करता म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगते. मला माझा दीर डॉक्टर आहे, त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं होतं की तू 2 छोटे ऑक्सिजन सिलेंडर दोघांसाठी एक बरोबर घेऊन जा. केदारनाथ बद्रीनाथला तुला ती गरज आहे. गंगोत्री यमुनोत्रीला आपल्याला पडत नाही, पण केदारनाथ आणि बद्रीनाथ त्यातल्या त्यात केदारनाथला प्रचंड पडते. घेऊन जा म्हणून सांगितलं होतं आणि मी त्या ह्याच्यापर्यंत होते. पण मला 99% लोकांनी सांगितलं की ऑक्सिजन सिलेंडरची तुला अजिबात गरज पडणार नाही, तू फक्त भीमसेनी कापूर कॅरी कर. भीमसेनी कापूर हा सगळ्यावर रामबाण उपाय आहे. आणि मी पण म्हणजे तसं थोडंसं काय म्हणतो आपण नाही माझ्या लक्षात आलं की आपण अरे असं नको आहे रिस्क उचलायला, हे ठेवायचं आणि हे ठेवलं तर हरकत नव्हती. हा विचार न करता मी ऑक्सिजन सिलेंडरला बाजूला ठेवलं. म्हणजे मी घेतलेच नाहीत आणि त्या भीमसेनी कापूरवर पूर्णपणे विश्वास ठेवून मी प्रवासाला निघाले. पण ज्या वेळेला मी केदारनाथ चढले म्हणजे हेलिकॉप्टरनेच गेले, पण मंदिराच्या जवळ गेल्यानंतर ज्या वेळेला मला त्याचा प्रादुर्भाव म्हणजे ऑक्सिजन कमी असल्यामुळे जे काही प्रॉब्लेम सुरू झाले त्यावेळेला माझे डोळे खाडकन उघडले की आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची नितांत गरज आहे. अगदी छोटंसं ऑक्सिजन सिलेंडर असतं, त्याचं ग्रॅममध्ये वजन असतं. म्हणजे तुम्हाला काही त्या ऑक्सिजन सिलेंडर एवढं भलं मोठं आहे आणि तुम्हाला ते कॅरी करायला अवघड जाणार आहे असं काही नाही. कोपऱ्यात कुठेतरी सुटकेसच्या एअरबॅगच्या बसतं ते, पण ते बहुमोलाचं असतं. कारण ऑक्सिजन कमी झाल्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स येतात म्हणजे मी मुद्दाम सांगते कारण हे प्रॉब्लेम मला फेस करावे लागले. प्रचंड डोकं दुखतं, मळमळायला लागतं, चक्कर यायला लागते. हे तिन्ही प्रॉब्लेम मी फेस केले कारण माझं ऑक्सिजन लेवल कमी झालेली होती. त्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना सांगेन भीमसेनी कापूर वगैरेच्या फंदात पडू नका. आता मला तर अशात कोणीतरी परत मला सांगितलं की लवंग वगैरे पण चालते. उग्रवास म्हणजे कुठलाही उग्रवास घ्या ज्याच्यामुळे तुमचं ऑक्सिजन लेवल नॉर्मलला येते, पण असं कुठंही नाही. म्हणजे साधारण सरळ जर तुम्ही एखाद्या डॉक्टरला जर बोलायला गेलात या विषयावर तर डॉक्टर तुम्हाला वेड्यात काढेल की ह्या 2 गोष्टी तुमचं ऑक्सिजन लेवल कसं कंट्रोलमध्ये आणतील. असं होऊ शकत नाही. ऑक्सिजनसाठी ज्यावेळेला कमी शरीरातला होतो त्यावेळेला तुम्हाला ऑक्सिजन घ्यावाच लागतो, त्यावेळेला तुम्ही ते बॅलन्समध्ये आणू शकता. त्यामुळे पहिल्यांदा मी सांगते जसं आता मी डायपरचं बोलले तसंच ऑक्सिजन सिलेंडर 2 जण जात असाल तुमच्या एकासाठी 1 ऑक्सिजन सिलेंडर बस होतं, जास्त काही गरज पडत नाही.
म्हणून दोघं जण जात असाल तर दोघांसाठी 2 ऑक्सिजन सिलेंडर अगदी आवर्जून घ्या. त्याच्यापुढे थोडासा मास्क असतो तो तुम्ही चेहऱ्याला लावायचा. तुम्ही जिथे घ्याल तो तुम्हाला व्यक्ती समजावून सांगतो की ऑक्सिजन सिलेंडर वापरायचा कसा, किती घ्यायचं, काय घ्यायचं हे तुम्हाला तिथे समजावून सांगितलं जातं. पण ऑक्सिजन सिलेंडर घ्या. भीमसेनी कापूर हाताला बांधलाय, मी 2-2 मिनिटांनी वास घेतो किंवा घेते, असे प्रयोग शरीराशी किंवा तब्येतीशी खेळू नका, प्रयोग करू नका. हे दुसरं. आणि ऑक्सिजन कमी झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की काय होऊ शकतं. घाबरून जाऊ नका, त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम येत नाही. पण असह्य डोकेदुखी होते, मळमळ होतं, चक्कर येते. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की हे त्रास होतात म्हणून तुम्ही डॉक्टरांना ज्यावेळेला विचारता त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स पण देतात. ते मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे त्याचा इफेक्ट, जो साईड इफेक्ट झालेला असतो तो तुमचा कमी होतो. डोकं दुखणं वगैरे तुम्हाला त्रास कमी होतो. म्हणून त्या पण गोळ्या तुम्हाला बरोबर कॅरी करणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या. तिसरी गोष्ट, ज्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी असतं तिथे तुम्ही बोलून विनाकारण तुमचं अजून एनर्जी, कारण तुमची एनर्जी कमी होत असते, अशा ठिकाणी जितकं होईल तेवढं कमी बोलणं आणि शांत बसून फक्त निरीक्षण करणं आणि मनातल्या मनात देवाचं ध्यान करणं, एवढंच करा. जास्त बोलण्यामुळे पण तुम्हाला थकवा जास्त प्रमाणात येतो. मी 2 कारणासाठी व्हिडिओ बनवले. म्हणजे मी लोकांना एक माझा व्हिडिओ मी मुद्दाम शेअर करणार आहे की ब्रीदिंगला किती त्रास होतो. ऑक्सिजन लेवल म्हणजे माझ्याजवळ भीमसेनी कापूर, मी तुम्हाला यासाठी परत परत बोलते की भीमसेनी कापूर वगैरे यावर विश्वास ठेवू नका. माझ्याजवळ भीमसेनी कापूर पण होता, सगळं होतं. पण मी एक व्हिडिओ सकाळी साधारण 6:40चा वगैरे व्हिडिओ आहे, मी तिथे केदारनाथला पोहोचलेली होते, त्यावेळेला मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. त्यावेळेचं माझं श्वासावरचा मला घेताना होणारा त्रास, मला छातीवर येणारं असंही आपण म्हणतो ना, दाब येणं छातीवर, हे सगळं माझ्या आवाजातून लोकांपर्यंत पोहोचत होतं. आणि तो मुद्दाम मी मागचा आवाज काढलेला नाही, तुम्हाला मुद्दाम तो व्हिडिओ मी शेअर करणार आहे हे सांगण्यासाठी की ऑक्सिजन सिलेंडर न नेल्यामुळे मला हा प्रॉब्लेम फेस करावा लागला. हे पहिलं. आणि दुसरं, मी बोलले फक्त त्याच कारणासाठी की समजावून सांगण्यासाठी, पण बोलल्यामुळे मला जास्त प्रमाणात थकवा जाणवायला लागला होता. मी जर बोलले नसते तर कदाचित माझं ते ऑक्सिजन लेवल कमी झालेलं होतं, ते इतकं त्रासदायक झालं नसतं जितकं त्रासदायक मला झालं. म्हणून तुम्ही त्यावेळेला जाल, तुम्ही बरोबरच्या ग्रुपबरोबर जे काही तुमच्या असेल, जास्त गप्पा, चेष्टा, मस्करी, हसणं काहीही करू नका. तुम्ही स्वतःला कंट्रोल करा. म्हणजे तुमचं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे जे काही त्रास आहेत ते त्रास कमी प्रमाणात होतील. म्हणून बोलणं कमी ठेवा. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात तिथे ठेवा. ज्यावेळेला थोडंसं ऊन वाढायला लागतं, म्हणजे साधारण जसं जसं टेम्परेचर कमी मायनसचं प्लसमध्ये यायला लागतं, त्याच्यानंतर तुमचं हे रुटीन असलं तरी हरकत नाही. संध्याकाळनंतर साधारण 5च्या पुढे आणि सकाळी साधारण 8:30-9 पर्यंत तिथलं टेम्परेचर मायनसमध्ये असतं. मग हळूहळू हळूहळू थोडंसं आपल्याला सहन करण्या इतकं होतं. पण तेवढा काळ स्वतःसाठी जपा. हा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर प्रॉब्लेम काय येतो की आपण ही चारधाम यात्रा जी करतो ती पूर्णपणे थंड ठिकाणीच आहे. त्यामुळे थंड ठिकाणी प्रवास करत असताना नकळत आपण एरवी पण आपल्याकडे बघतो की ज्यावेळेला थंडी सुरू होते किंवा पावसाळा असतो तर आपल्याला पाणी कमी जातं शरीरामध्ये. डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही पाणी खूप प्या, पाणी खूप प्या. पाणी कमी प्यायल्यानंतर तुम्हाला बाकीचे फिजिकल प्रॉब्लेम्स येतात, पायाला गोळे येणं किंवा पाय असे ओढल्यासारखे होणं, थकवा जाणवणं, ह्या गोष्टी होतात. तिथे तर इथल्यापेक्षा प्रमाण थंडीचं जास्त असतं, त्याच्यामुळे तुमचं पाणी कमीच जातं. म्हणजे मी पण प्रयत्नपूर्वक आम्ही करायचो की अगदी 2-3 घोट झालं की आम्हाला इच्छा व्हायची नाही पाणी प्यायची. म्हणजे आम्ही दोघं जण दिवसभरामध्ये मुश्किलने 1 ते 1.5 लिटर दोघात मिळून प्यायचो. इतकं पाणी कमी जायचं. म्हणजे त्यामुळे काय व्हायचं की पाय सतत ओढल्यासारखे आम्हाला जाणवायचे, पायांना थकवा जाणवायचा. म्हणून मग आम्ही नंतर 1-2दा झाल्यानंतर आम्ही ठरवून ठेवलं की गरम पाणी पित राहायचं. गरम पाणी थोडंसं जातं पोटामध्ये, थंड जात नाही, कारण ते वातावरणामुळे अजून थंड झालेलं असतं. म्हणून तुमच्याबरोबर एक गरम पाणी राहील अशी बॉटल कॅरी करा आणि जिथून निघाल तुम्ही हॉटेलमधून तिथून ती बॉटल पाण्याची भरून घेत जा. म्हणजे थोडंसं थंड, थोडंसं गरम
किंवा थोडं मिक्स करून कोमट पाणी पीत राहणं, म्हणजे ॲटलिस्ट मी म्हणत नाही की 4-5 लिटर जाईल म्हणून, पण 2 लिटर तरी दिवसभरामध्ये तुमच्या शरीरात पाणी गेलं पाहिजे. नाही तर बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवायला लागतात, जे पाणी कमी पोटात जाण्यामुळे निर्माण होतात. या बऱ्याच वेळेला आपल्याला बाथरूमला पण त्रास होतो, पाणी कमी गेलेलं असल्यामुळे तो पण आपल्याला सहन करावा लागतो त्रास. म्हणून पाण्याचं प्रमाण मात्र तुम्हाला जास्त ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या घरून पाण्याची, गरम पाणी राहील अशी बॉटल बरोबर घेऊन जा. थर्मास टाईप बॉटल आजकाल सगळ्यांना माहिती मिळतात, तशी एक बॉटल कॅरी करा. हे एक महत्त्वाचा हा पण मुद्दा सगळ्या जणांनी लक्षात ठेवला पाहिजे. त्यानंतर हे सगळे ही सगळी आपण काळजी घेत घेत आपल्याला हा प्रवास करायचा आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही चालढकल किंवा गैरसमजुतीतून कोणीतरी काहीतरी सांगतो आणि ते आपण ऐकून त्याच्यावर आपण तशा पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो, पण कृपया तसा करू नका. कारण तिथे जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की मी जे तुम्हाला सांगते, तर मी असं नाही म्हणत की मी सांगते ते अगदी अजून अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर सांगण्यातले बघायला मिळाले तर ते बघा आणि ते सगळं व्यवस्थित समजून घेऊन तुमच्या बॅगा पॅक करा आणि मगच चारधाम यात्रेच्या प्रवासाला निघा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. आता माझ्या परीने मी पूर्ण तिन्ही एपिसोडमध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केलेला आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही अगदी मनापासून मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला माझ्या परीने तिथे उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. खऱ्या अर्थाने चारधामची यात्रा पुढच्या एपिसोडपासून मी सुरू करत आहे. कसा प्रवास झाला माझा, प्रवासामध्ये काय काय अडचणी आल्या, त्यावर आम्ही कशी मात केली, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि काय काय बघायचं, त्या धामला काय काय बघायचं, काय धार्मिक काय आपण काय म्हणतो त्याला, काही गोष्टी घेऊन जायच्या, म्हणजे पूजेच्या काही गोष्टी घेऊन जायच्या किंवा तिथे काय वाचायचं, हे सगळं सांगण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मला विश्रांती द्या. नमस्कार.